त्यानंतर पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुणे जिल्ह्यात वीज बिलांचे 200 कोटी थकलेत। वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्यानं पुणे जिल्ह्यात घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे 199 कोटी 99 लाख रुपयांची थकबाकी आहे। त्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। गेल्या 35 दिवसात 42,073 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, वीज बिलांचे थकबाकीचा भरणा होत नसल्यानं आता वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू झाली का? अधिक माहिती या संदर्भात। नक्कीच दीपाली, आपण जर या आकड्यांकडे बघितलं तर पुणे जिल्ह्यातील तब्बल 200 कोटी वीज बिलांचा थक बाकी आहे। वीज बिलांचा हा थक बाकीचा भरणा होत नसल्याने पुणे जिल्ह्यातील जे घरगुती किंवा औद्योगिक किंवा व्यावसायिक जे ग्राहक आहेत त्यांच्याकडे तब्बल महावितरणाचे 199 कोटी 99 लाख रुपयांचा हा थक बाकी आहे आणि त्यामुळे महावितरणाकडून आता कारवाई सुरू करण्यात आली। ही कारवाई आहे की ज्यांच्याकडनं हे थकबाकी भरल्या जात नाहीये त्यांच्यावर त्यांचा वीज पुरवठा खंडित तर करण्यात आलेलाच आहे, परंतु जेव्हा परत जोडण्याचं जे काम आहे त्याच्यासाठी एक पथक नेमण्यात आलेलं आहे आणि जर त्या जोडण्याच्या वेळेस जे वीज पुरवठा पुन्हा एकदा जोडण्याच्या वेळेस जर असं आढळून आलं की कुठल्या शेजारच्यांकडनं किंवा इतर कुठल्या कनेक्शनमधनं हा वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे तर त्या शेजाऱ्यांवरती देखील कायदेशीर कारवाई हे महावितरणाचं पथक हे करत आहे। जर बघितलं तर या मोहिमेमध्ये सगळेच कर्मचारी ऑनफिल्ड आहेत आणि सहकार्य करावे असं महावितरणाकडनं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर थकबाकी जे आहेत त्यातील सर्वाधिक जे आहे ते औद्योगिक आणि व्यावसायिक जे वीज पुरवठा आहे त्यांच्याकडनं सर्वाधिक थकबाकी आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दीपाली की पुढील काही दिवसात या मोहिमेअंतर्गत किती लोक स्वतःहून पुढे येतात आणि जो थकबाकी आहे ते भरतात। नक्कीच, धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।